कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. पहिली यादी जाहीर झालेली आहे. मात्र तरी सुद्धा अनेक शेतकरी हे संभ्रमात आहेत किंवा ज्यांची नावं आलेली नाहीयेत त्यांच्यामध्ये कुठेतरी कन्फ्युजन असलेलं पाहायला मिळतंय. नेमकं आता कर्जमाफीची प्रोसेस कुठवर आलेली आहे आणि किती दिवसात हे सगळे पैसे प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवरती जातील हे जाणून घेणार आहोत. माझ्याबरोबर सहकार आयुक्त आहेत दीपक तावरे सर. सर काय सांगाल, आत्ता कुठपर्यंत प्रोसेस आली आहे? पहिली यादी जाहीर झालेली आहे. किती जणांची नावं त्यामध्ये आहेत आणि उर्वरित लोकांचं काय? पहिली यादी जाहीर झालेली आहे. त्यामध्ये 16,96,000 शेतकऱ्यांचे नाव समाविष्ट आहे आणि ह्या सर्व शेतकऱ्यांनी आपल्या सुविधा सहकार केंद्रामध्ये जाऊन आधार ऑथेंटिकेशन केल्यावर त्यांना लाभाची रक्कम आम्ही त्वरित लाभाची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करू. जे शेतकऱ्यांची नावं यादीत आलेली नाही आहे त्यांनी चिंता करायचं कारण नाही आहे. त्यांचं नाव काही टेक्निकल गोष्टीसाठी बँकांनी आमच्याकडं माहिती चुकीची पाठवली किंवा काही टेक्निकल गोष्टींसाठी राहिला असेल तो डेटा आम्ही बँकांकडे देऊ. ती दुरुस्त केलेली माहिती भरल्यानंतर त्यांचं पुन्हा दुसरी यादी प्रसिद्ध होईल, त्यामध्ये त्यांच्या नावाचा समाविष्ट करू. साधारण किती दिवस लागतील या सगळ्या पुढच्या प्रोसेसला? आम्ही लवकरात लवकर दुसरी यादी देखील प्रसिद्ध करायच्या प्रयत्नात आहोत. कारण अनेक शेतकरी असे सुद्धा आहेत की मागची कर्ज आहेत, पुढे आणखीन शेती करायची म्हटलं तरीही कर्ज काढावी लागणार आहेत, नवीन हंगाम सुरू होतोय, त्यांच्यासाठी तुमची काय सूचना असणार? ह्या कर्जमाफीमध्ये 3 घटक आहेत की एक तर कर्जमाफी, दुसरे एक वेळ समझोता आणि प्रोत्साहन. तर आता आम्ही फक्त कर्जमाफीचं अंमलबजावणी करतोय की जेणेकरून शेतकऱ्यांना या खरीपामध्ये पुन्हा कर्ज लगेच मिळेल. त्याच्यानंतर आम्ही OTSची पण अंमलबजावणी करणार आहोत. OTSमध्ये त्या शेतकऱ्यांनी 2 लाखाच्या वरची जेव्हा रक्कम भरतील तेव्हा त्याचा त्यांना लाभ देणार आहे आणि एक रकमी आपला प्रोत्साहनपरचा जो लाभ आहे तो आम्ही कालांतराने ह्या पिरियडमध्ये देऊ. ज्या शेतकऱ्यांनी अजून कदाचित प्रोसेस केलीच नसेल, असे काही असू शकतात की नाही काही अजूनपर्यंत प्रोसेस केली, त्यांच्यासाठी काही सूचना आहेत? त्यांना शेतकऱ्यांनी कुठलीही प्रोसेस करायची नाही आहे. सगळा डेटा आम्ही बँकांकडनं घेतलेला आहे. शेतकऱ्यांनी कुठेही अर्ज करायचा नाही, काय नाही. जर त्यांना शेतकऱ्यांना वाटलं की त्या सोसायटीने किंवा बँकेने त्याच्या कर्जाची माहिती अपलोड केली नाही आहे किंवा काय कारणास्तव केली नाही, तर त्यांनी जिल्हा लेवल कमिटीकडे आपला तक्रार नोंदवावी, जिल्हा उपनिबंधकाकडे तक्रार नोंदवावी. त्याची आम्ही निश्चितपणे किती दिवस वाट पाहायची शेतकऱ्यांनी या सगळ्यासाठी की त्यांना कमीत कमी कर्जमाफीच्या बाबतीत आहे की त्यांनी कमीत कमी दुसऱ्या यादीची तरी वाट पाहावी. माझ्याबरोबर सहकार आयुक्त होते, जसं त्यांनी सांगितलं की पहिली यादी जाहीर झालेली आहे, दुसऱ्या यादीपर्यंत वाट पाहावी आणि त्यातही नाव नसेल तर मात्र इथून पुढच्या काळात तक्रार करता येऊ शकते आणि त्यानंतर सगळ्या शेतकऱ्यांना शेतकरी कर्जमाफी जी आहे ती मिळणार आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.